बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने आता अधिकृत उमेदवार घोषित केलेला आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जी आहे ते बारामती निवडणुकीमध्ये दिलेले आहे. आपल्याबरोबर आकाश मोरे आहेत. तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. खऱ्या अर्थाने आता काँग्रेसने तुम्हाला पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली आहे. काय भावना आहेत नेमक्या? काय नाही, आनंद तर आहेच, त्याचबरोबर एक जबाबदारीचं भान पण आहे. आपण कोणाबरोबर लढतो आहे ह्याचं एक साधारण जाणीवसुद्धा आहे. आणि अशा वातावरणामध्ये आपली भूमिका मांडायची, लोकांपर्यंत जायचं, हा नाही म्हटलं तरी एक संघर्षाचा काळ आहे. आणि आम्ही तो व्यवस्थित सक्षमपणे आमच्या मुद्दे लोकांपर्यंत मांडू आणि त्याच्यावर आम्ही इलेक्शन हे आम्ही अवलंबून आहे त्याच्यावर. खरं तर बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला बी वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. खऱ्या अर्थाने सहानुभूतीची लाट आहे. कशा पद्धतीने आता निवडणूक लढणार आहात तुम्ही? सहानुभूतीची लाट आहे, पण त्याचबरोबर मी नेहमी सांगतो की आमचं कर्तव्य पण आहे. बऱ्याच गोष्टी लोकांपुढे येणं बाकी आहे आणि मग त्या पद्धतीने आम्ही ते म्हणजे लोकांच्या मनातले प्रश्न, बहुजन समाजातला महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या मनातला जो प्रश्न आहे तो लोकांच्यापर्यंत यावा. जसं अजित पवारांचं दुःखद निधन झालं, त्यामध्ये कोणाला अकाउंटेबल ठेवलं, तुम्ही एफ आय आर दाखल झाली का महाराष्ट्रामध्ये, ती एफ आय आर कर्नाटकमध्ये का झाली, रोहितदादांना दोनदा तीनदा प्रेस कॉन्फरन्स का घ्यावं लागल्या, अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न लोकांच्या पुढे आहे. अवकाळी पाऊस असेल, महागाई, गॅसची दरवाढ असेल, शेतमालाला किंमत नसेल आणि इथल्या शहरी भागातल्या लोकांना शेतीचा जो माल आहे तो महाग मिळतो, पण शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. असे बरेचसे प्रश्न आहेत बारामतीमध्ये. हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत. लोकांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की सर्व पक्षांनी जे आहे ते बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ते बिनविरोध करावे. सुनेत्रा वहिनीने देखील तुमच्या प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना फोन केलेला होता की पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून. नाही, बिनविरोध म्हणजे यापूर्वी असं काय ते सगळ्याच निवडणुका बिनविरोध आत्तापर्यंत झालेल्या नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ की भालक्यांची इथं पंढरपूरची असेल, ज्यावेळेस भालकेजी एक्सपायर झाले, त्यांचा मुलगा ज्यावेळेस उभा राहिला त्यावेळेस भाजपनेच उमेदवार दिला होता. जाधव मॅडम होत्या कोल्हापूरच्या, त्या ज्यावेळेस उभं राहिल्या त्यावेळेस भाजपनेच उमेदवार दिला होता. म्हणजे ही जी प्रथा आहे ना, भाजप सोयीस्कररित्या मोडतं आणि त्यांना ज्यावेळेस फायदेशीर असेल त्यावेळेस वाटत असेल की आपला सहयोगी आहे, मग ते म्हणतात की तुम्ही असं झाले, दुःखद घटना झाली तर तुम्ही त्या पद्धतीने इलेक्शन लढू नये. ही काय नियम नाही आहे. आणि लोकशाही टिकवण्यासाठी हे लोकांचा मताचा अधिकार आम्ही टिकवण्यासाठी आम्ही इलेक्शन लढवत आहोत. खरं तर तुमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि तुमचे माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना काँग्रेसमधून उमेदवारी घ्यावी अशी अटकळ घातलेली होती. खऱ्या अर्थाने आता ओबीसी फॅक्टर काँग्रेसने राबवला बारामतीत असं म्हणायचं. जसं प्रत्येक समाजा घटकाला न्याय देण्याचं काँग्रेसचं काम आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मराठा समाजाचा जो न्यायिक संघर्ष होता त्यालासुद्धा काँग्रेस 100% सत्तेत आल्यावर न्याय देईल. काही राहिलेल्या गोष्टी असतील त्या करतील पूर्ण. त्याचबरोबर धनगर समाजाची काही STची आरक्षणाची मार्गी आहे, त्याचं सारखं ते आम्ही नवीन पुढारी तयार करायचं भाजपमध्ये एक कामच आहे की त्या पद्धतीने. आणि प्रामाणिकपणे कोण आरक्षणासाठी लढत पण नाही आहे तर सध्या. लढला तर तो ते जातो आणि काही लोकांपर्यंत क्लिअर कट येतसुद्धा नाही किंवा आपण देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. अशा पद्धतीने सगळं झुंजूट ठेवून आपलं राजकारण साधण्याचा जे काही भाजपचा डाव असतो, हा डाव कुठेतरी थांबला पाहिजे. लोकांपुढं खऱ्या गोष्टी आल्या पाहिजे, सत्य कळलं पाहिजे. आणि अशा गोष्टीसाठी आम्ही त्यांना विरोध करतो आहे. त्यांच्या विरुद्ध हा सुनेत्राताईंच्या विरुद्ध फॉर्म नाही आहे, भाजपचा विचारसरणीच्या विरुद्ध हा फॉर्म आहे. किती विश्वास वाटतोय की तुम्ही आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला विजय संपादन होईल? नाही, आम्ही हारजीतचा विचार केलाच नाही. लोकांपुढं आपली भावना, लोकांच्या मनातले जे प्रश्न आहे हे महाराष्ट्रापर्यंत न्यावे. त्याचबरोबर जे काही सत्ता करत आहेत भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यापर्यंत हे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत ते आम्ही उपस्थित करण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे असं मी समजतो. नक्कीच. तर हे होते ॲडव्होकेट आकाश मोरे. त्यांना
काँग्रेसकडून अधिकृत बारामतीची पोटनिवडणूक जी आहे उमेदवार जे आहे ते मिळालेले आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्वलंत जे प्रश्न बारामतीचे आहेत ते महाराष्ट्रापुढे आणण्यासाठी खऱ्या अर्थाने हे उमेदवारी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.